मेडिकल आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा 15 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये 67% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला होता। ही स्थगिती देताना राज्य सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, स्थगिती देताना कोर्टाने नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेत? अश्विन, 30 तारखेला मेडिकल सीईटीच्या पहिल्या प्रवेश प्रक्रियेची जी यादी होती ती जाहीर होणार होती आणि त्याच पार्श्वभूमीला रविवारी हायकोर्टाचं एक विशेष न्यायालय बसवण्यात आलं आणि या न्यायालयासमोर हा मुद्दा मांडण्यात आला। राज्यातनं बाहेरून आलेल्या परंतु मुंबईत आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेतलेल्या आणि राज्यातच मेडिकलसाठी ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थी आणि पालकांनी राज्य सरकारच्या या नुकत्याच जारी केलेल्या जीआरला आव्हान दिलं होतं। वास्तविक जानेवारी 2017 पासून या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण सुरुवात झाली होती आणि पहिली यादी लागण्याच्या काही तास अगोदर राज्य सरकारने जारी केलेलं परिपत्रक योग्य नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला। त्यामुळे हायकोर्टानेही या याचिकेला महत्व देत राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि कुठेतरी संभ्रम व्यक्त केलाय की जर राज्य सरकारला ही भूमिका स्पष्ट करायची होती तर त्यांनी आधीच करणं गरजेचं होतं। राज्य सरकारचं हे परिपत्रक स्पष्ट करतंय की राज्यातील जन्मलेल्या आणि राज्यात निवासी स्थान असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं मेडिकल कॉलेज आणि तिथल्या ऍडमिशनसाठी, यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे। त्यामुळे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मात्र हायकोर्टाने राज्य सरकारच्या या परिपत्रकाला तात्पुरती स्थगिती देत त्यांना 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। तेव्हा आता राज्य सरकारनं हायकोर्टाच्या या स्थगितीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलंय। अश्विन, अमेय राणे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।